सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक एकर शेती आणि लोकांची घरं पाण्याखाली गेली आहेत। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर बुधवार सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरचा दौरा सुरू केला आहे। काही वेळापूर्वीच त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावाला भेट दिली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी देखील संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्या समोर आपल्या नुकसानीचा पाढा वाचला। तसेच राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी थेट मागणी देखील यावेळेस केली। यावर अजित पवार यांनी थेट बोलणे टाळलेच। आपल्या नेहमीच्या शैलीत शेतकऱ्यांना थांबवत ते म्हणाले की मी पण शेतकरी आहे, तू पण शेतकरी आहेस। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते करेल। आता आम्हाला पाहणी तर करू दे। तुमच्यासारख्यांकडून मी काय नुकसान झाले हे समजून घेत आहे, असे यावेळेस अजित पवार म्हणाले आहेत। तो पहिल्यांदा दुरुस्त करा, अशा गोष्टी आपण पहिल्या करण्याचा प्रयत्न करू। जिथं कुठं अजून एखादं JCB पोकलँड लावून पाणी काढून द्यायचंय त्याला आपण प्राधान्य देऊ आणि मग ते तुमच्या ग्रामपंचायतीचं झालंय त्याचा पंचनामा करू। त्याला कशातनं नंतर ग्राम सचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ, त्याची नका काळजी करू। परंतु पुढच्या वेळेस काही ओढ्याला खेटून काही ग्राम सचिवालय बांधू नका। पण एक तलाव आहे, तलाव पार म्हणजे भराव्यापर्यंत पाणी आलेलं आहे। त्यांनी सांडावा कमी केलाय परंतु तिथं कडक लागलेलं आहे। जिथं जर प्लास्टिक केलं तर आणखीन काहीतरी धोका निर्माण होईल। त्याच्यावर बारकी बारकी झुडपं आलेली आहे तर ती काढून आपल्याला तिथं मुरून टाकायचं। आता इकडच्या बाजूला पाऊस थांबलेला असल्यामुळे काळवटीमध्ये सगळ्यात चिखल आहे। जिथं पाणी म्हणजे उतार आहे तिथं पाणी आहे।